नमस्कार. अश्विनचा वाढदिवस असतो, त्यामुळे सायलीने प्रियाच्या नाकावर टिचून खूप छान असा स्वयंपाक केलेला असतो. तिला मदत कल्पनाने सुद्धा केलेली असते. प्रियाला मात्र हे बघवतच नसतं. पण प्रियाला मात्र काहीच वाटत नसतं. अश्विनसमोर तोंड देखलं कौतुक करत असते आणि म्हणत असते, बघ अश्विन, तुझा वाढदिवस आहे आणि तुझ्या आवडीचे हे सर्व पदार्थ मी स्वतः केलेत. तेव्हा मात्र पूर्णाजी खूप मोठ्याने ओरडते, बस झालं तन्वी, खोटं बोलू नकोस. खरं सांगायचं तर आज तू खोटंच बोलू शकत नाहीस तन्वी, कारण आज तुझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे. अगं हे सर्व कल्पना आणि या मुलीने केलं आहे. तेव्हा अर्जुनला खूपच आनंद होतो. अर्जुन बोलतो, या मुलीने म्हणजे? तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते, तुझ्या बायकोने. तेव्हा लगेच अश्विन बोलतो, थँक्यू सायली आणि थँक्यू मम्मा. त्यावेळेला प्रियाचा चेहरा सापच उतरलेला असतो. तेव्हा अर्जुन अश्विनला बोलतो, अश्विन, तुझ्यासाठी मी काहीतरी सरप्राईज आणलं आहे. तेव्हा मात्र अश्विनच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. त्यावेळेला लगेच अर्जुन स्वतःजवळचं सरप्राईज अश्विनच्या हातात देतो आणि अश्विनला बोलतो, अश्विन बघ ना रे. तेव्हा अश्विन बोलतो, नंतर बघतो. तेव्हा लगेच अर्जुन बोलतो, नाही आताच बघ, कारण माझ्या डोळ्यासमोर तू जर का हे गिफ्ट उघडलंस तर तुझ्या मनात नक्की काय चालू आहे ते मला कळेल. अश्विन, मला खूप आनंद होईल तू जर का हे गिफ्ट माझ्यासमोर उघडलंस तर, आणि माझा भाऊसुद्धा मला कदाचित भेटेल. तेव्हा अश्विन ते गिफ्ट उघडतो आणि ते गिफ्ट उघडल्यानंतर अश्विन खूपच भावूक होतो आणि चक्क तो अर्जुनला मिठी मारतो आणि तो हमसी रडत असतो. तो एवढा रडत असतो की बस. त्यावेळेला प्रियाला मात्र खूपच राग आलेला असतो. प्रिया स्वतःशीच बोलते, हे जर का असंच चालू राहिलं तर हा माणूस माझ्या हातातून जाईल आणि काही झालं तरीसुद्धा हा माणूस माझ्या हातातून जायला नको, तो माझ्याच तावडीत राहायला पाहिजे. तेव्हा लगेच प्रिया अश्विनजवळ जाते आणि अश्विनला बोलते, अश्विन पुरे, अरे कशाला उगाच नसत्या लोकांसमोर रडतोयस. तेव्हा अश्विन तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि स्वतःच्या भावाला मिठी मारून असतो. त्यावेळेला मात्र प्रियाला खूपच राग येतो आणि शेवटी प्रिया रागासरशी अश्विनला जोरात खेचते आणि अर्जुनला जोरात ढकलून देते. तेव्हा मात्र अर्जुन खाली पडतो. ते बघून मात्र अश्विनला खूपच राग येतो आणि अश्विन सटासट प्रियाला थोबडवतो आणि प्रियाला बोलतो, हिम्मत कशी झाली तुझी तन्वी. एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी, मी काही सहन करेन, पण माझ्या भावाशी उलटसुलट वागलेलं मी सहन करणार नाही. तन्वी बोल, तुझी हिम्मतच कशी झाली. त्यावेळेला प्रिया बोलते, सॉरी अश्विन, सॉरी, खरंच मला माफ कर, पण मला राग आलेला या अर्जुनचा. अरे हा अर्जुन दिसतो तसा नाही रे, तुला फसवण्याचं काम करतोय, माझ्यावरती विश्वास ठेव तू. त्यावेळेला अश्विन बोलतो, शट अप, तू काय बोलतेस कळतंय का. अर्जुन दादा कसाही असू दे तरीसुद्धा तो माझा भाऊ आहे आणि माझा भाऊ म्हणून तो कधीच कमी पडणार नाही. तुझी हिम्मतच कशी झाली त्याला माझ्या मिठीतून ढकलायची. मुळात तुला हा अधिकार दिलाच कोणी. त्यावेळेला तन्वी मोठ्याने बोलते, बायको आहे मी तुझी, तू कोणत्या अडचणीत आहेस तर मी तुला त्यातून बाहेर काढणारच. तेव्हा अश्विन बोलतो, बायको आहेस तर बायको म्हणून राहा, दोन भावांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्नसुद्धा करू नको. त्यावेळेला प्रिया बोलते, मी भांडणं लावते. अश्विन, तुला समजतंय का तू माझ्यावरती काय आरोप करतोयस ते. तेव्हा प्रतापराव म्हणतात, तन्वी यात समजायचं काय, हे तर स्पष्टच दिसतंय. अगं तुला त्या दोन भावांमधला दुरावाच पाहिजे, ती दोघं एक आलेलं तुला अजिबात चालणार नाही. तेव्हा लगेच तन्वी बोलते, हो नाही चालणार, कारण काही झालं तरीसुद्धा माझ्यासाठी कधीच अर्जुन आणि अश्विन एकत्र आलेले चालणार नाही. त्यावेळेला अश्विन बोलतो, पण का. मुळात मी तुझ्यासाठी त्याच्याशी भांडलोच नाही. आणि खरं सांगायचं तर तन्वी एक गोष्ट लक्षात ठेव, अर्जुन दादा चुकला असं तुझं मत असलं तरीसुद्धा माझ्यासाठी तो माझा भाऊ म्हणून नेहमीच योग्य होता आणि कायम योग्य असणार आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल गैरसमज करून घेणं तुझं कर्तव्य असेल, माझं नाही. माझ्यासाठी माझा भाऊ म्हणजे मी तुला सांगूसुद्धा शकत नाही, माझ्याकडे शब्दसुद्धा नाहीत.
आणि माझ्या भावाबद्दल जर का कुणी वाईट साईड बोललं तर मात्र मी सोडणार नाही. तेव्हा मात्र तन्वी म्हणजेच प्रिया बोलते, म्हणजे अश्विन तू काय बोलतोयस, कळतंय का? त्यावेळेला अश्विन बोलतो, हो मला कळतंय, पण वळत मात्र तुला नाही आहे. खरं सांगायचं तर माझ्या वाटेला जाऊ नकोस. काही झालं तरी माझ्यासाठी माझा भाऊ काय आहे हे मला तुला शब्दात सांगायचं नाही. तेव्हा मात्र सायली प्रियाला बोलते, प्रिया काय आहे ना, तुला वाटत असेल की तू आम्हाला दूर करून या घरच्यांच्या मनातून उतरवण्याचं काम करतेस, पण कितीही काही झालं ना तरी ह्या घरच्यांच्या मनातील आमची जागा तू कधीच घेऊ शकत नाहीस आणि कधीच तुला ती जागा मिळणारसुद्धा नाही. हे ऐकून मात्र प्रिया खूपच चिडते आणि ती मोठ्याने बोलते, पुरे झालं सायली, पुरे झालं. काय या घरच्यांना काय वाटतं काय? आज तुम्ही माझ्या बाजूने उभे राहता तर उद्या सायलीच्या बाजूने. बाबा, आई, पूर्णाजी, तुम्हाला माझी बाजू योग्य वाटत नाही. तेव्हा कल्पना बोलते, नाही वाटत, कारण तू चुकीचं वागतीयस. मगाशी सुद्धा तू जेवणाचं स्वतः केलंस असं सांगितलंस, तेव्हा मी गप्प राहिले, तेव्हा सुद्धा तुला लाज वाटले नाही. काय आहे ना प्रिया, दुसऱ्याचं श्रेय आपण कधीच घेऊ नये. त्यात आपलं कौतुक होऊ शकतं, पण कधी ना कधीतरी आपला खोटेपणा समोर येऊ शकतो, याची मला पूर्णपणे खात्री आहे. त्यावेळेला मात्र प्रिया खूपच चिडलेली असते आणि प्रियाला खूपच राग आलेला असतो. प्रिया मोठ्याने बोलते, पुरे झालं. तुम्ही सगळ्यांनी माझ्या वाकड्यात शिरायचंच आहे असंच ठरवलंय तर मी काहीच करू शकत नाही. अश्विन, तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी तू छान असं गिफ्ट मला दिलंस, माझी बाजू न घेता. तेव्हा अश्विन बोलतो, तू दिलंस मला गिफ्ट तुझं खरं रूप दाखवून. तन्वी, मला तुझ्या याकडून तुझ्या या गुणांची अपेक्षाच नव्हती. तू कधी अशी वागशील असं वाटलंसुद्धा नव्हतं. पण आता एकच गोष्ट लक्षात ठेव तन्वी, कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करू शकत नाही. तेव्हा लगेच तन्वी बोलते, नो प्रॉब्लेम अश्विन, खरं सांगायचं तर तुला आता माझी चुकी वाटतीये, पण एक ना एक दिवस तुला माझी चुकी नाही हे समजेलच. अश्विन, कितीही काही बोल तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही. तेव्हा अश्विन बोलतो, मला माफ करायचा प्रश्नच नाही. खरं सांगायचं तर मला तुझ्याशी आता बोलायची इच्छाच राहिली नाही. मुळात तू कशी आहेस हे मला समजून चुकलंय आणि खरं सांगायचं तर तन्वी, माझ्या मनातूनच तू उतरलीस. तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते. तन्वीला खूपच राग आलेला असतो. तन्वी मोठ्याने बोलते, पुरे झालं, पुरे झालं आणि सगळं काही बस करा. तेव्हा लगेच पूर्णाजी प्रियावरती ओरडते, तन्वी, खरंच आता तूच पुरे कर, कारण मुळात तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही. तन्वी, मला कळून चुकलंय, तू किती खोटारडी आहेस ती. एक गोष्ट लक्षात ठेव तन्वी, कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही, आणि मी तुला माफ करूच शकत नाही. आज तू तुझे खरे रंग दाखवलेस तन्वी, आणि त्यासाठी तुला शिक्षाही मिळणारच. तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला पूर्णाजीला ती म्हणते, तू शिक्षा देणार पूर्णाजी मला? पूर्णाजी, तू कितीही शिक्षा देण्याचा प्रयत्न कर तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही, आणि मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही. जेव्हा बोलायचं असतं तेव्हा मात्र तू तुझ्या तोंडाला कुलूप लावतेस आणि नको तिथे बोलतेस. तेव्हा मात्र कल्पनाचा राग अनावर होतो. तेव्हा मात्र कल्पना प्रियाच्या सटासट कानाखाली मारते आणि प्रियाला म्हणते, पुरे, आता तर मला तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही. खरं सांगायचं तर एवढ्या खालच्या थराला जाशील असं वाटलं सुद्धा नव्हतं. तुझं हे रूप बघणं खरंच आमच्या नशिबी आलं, हेच आमचं कम नशीब. तेव्हा मात्र प्रिया चांगलीच गांगरते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर अश्विनच्या वाढदिवसाच्या दिवशी प्रियाने घरच्यांना चांगलंच सरप्राईज दिलंय का, ज्यामुळे घरचे आता सुधारतील आणि सायलीची बाजू घेतील असं वाटतं का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.